सो मुलांनो, बऱ्याचदा मला असं वाटतं, की काही मुलांना माहितीच नसेल, की डेटवर जाताना मुलांनी स्वतःची अशी काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. सो तुम्हाला माहीत नसेल म्हणूनच हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनलिमिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. मी यामध्ये काहीच एडिट करत नाही आणि विदाऊट स्क्रिप्ट बोलत असते कारण खूप नॉलेज आहे माझ्याकडे. सोबतच नो मेकअप लूक सुद्धा. हे आता मला सांगायची सवयच लागली आहे, की इतका नॅचरल हा आपला चॅनल आहे, की मी मेकअप सुद्धा करत नाही. लिपस्टिक मात्र लावते. चला मग सुरू करूयात. सो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, ओके? आणि अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला डेट भेटणार नाही हां. सो आधी सबस्क्राईब करून टाका. केलंत? गुड बॉय. सो डेटवर जाताना 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक तर फॉर्मल डेट, ओके. सो उसमें रोमांस एंड ऑल कुछ नहीं होगा. जस्ट आपण भेटायचं, गप्पा मारायच्या, दॅट्स इट. दुसरी डेट असते, की ज्यामध्ये काही रोमॅन्टिक गोष्टी होतात. फिजिकली अटॅच आपण होतो, ओके. सो तुमची कोणतीही डेट असली तरी बेसिक काही गोष्टींची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे, की नीट छान तयार होऊन जाणं, अंघोळ करून छान शोभनीय कपडे घालणं. मी नाही म्हणत आहे, की तुम्ही खूप खर्च करून ब्रँडेडच कपडे वापरा. शोभनीय कपडे वापरा, इतकंच माझं म्हणणं आहे. शोभनीय कपड्यांसोबत चांगले असे शोभनीय आणि स्वच्छ असणारे शूज सुद्धा खूप मॅटर करतात. एक छान वॉच, दॅट्स इट. तुम्हाला जर का आणखी काही छान करायचं असेल, तर तुम्हाला शोभणारी अशी एखादी ज्वेलरी, असं उगाचच 50 तोळ्याची ती चैन वगैरे घातली, असं काही करायची गरज नाहीये. बी नॉर्मल, बी क्लासी. सो भरपूर पैसे आहेत आपल्याकडे आणि मग कसं आहे ना शेड एवढी 50 तोले की चेन पहन के नाही म्हणजे ना ती डेट नाही वाटत. काहीतरी प्रॉपर्टीचं वगैरे काहीतरी बिझनेस रिलेटेड काहीतरी बोलणं सुरू आहे ना, अशा टाईपची काहीतरी भीतीदायक फिलिंग असते ती. सो नॉर्मल एकंदरीत तुमचा अटायर करून जा. त्याच्यानंतर मुली खूप नोटीस करतात तुमची नखं. सो नखं छान कापून जा, ओके. स्वच्छ असू द्यात ती आणि स्वच्छ पद्धतीने कापून जा. खूप, खूप, खूप महत्त्वाचं असतं. माहीत नाही का पण आम्हा मुलींचं लक्ष ना तुमच्या हातांकडे खूप जातं आणि त्या नखांकडे खूप जातं आणि त्यावरून सुद्धा आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला जज करतो. जज इन द सेन्स की भाई हायजीन वगैरे काही हा पाळतो की नाही? असं मूड खराब हो जाता है. सो प्लीज आणि ते ऑफकोर्स तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे, की नखं कापणं, स्वच्छ नखं ठेवणं आणि मुलींची नेहमीच स्वच्छ असतात कारण मुली त्यांच्या नखावर खूप, खूप, खूप प्रेम करतात. सो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की तुमची नखं सुद्धा छान असलीच पाहिजेत. त्यानंतर आता सपोज तुम्हाला असं वाटतंय, की काही गोष्टी आणखी थोड्या जाऊ शकतात पुढे लाइक फिजिकली तुम्ही थोडे अटॅच वगैरे होऊ शकतात. सो काही मुलं जी असतात खूप हेअरी असतात. म्हणजे त्यांच्या चेस्टवर असेल, अंडरआर्म्समध्ये असेल, खूप असे केस असतात. सो भाई वो पूरा क्लीन करके जाओ आणि ट्रिम वगैरे करून तुम्ही जाऊ शकता. असं छान व्यवस्थित जाणारी पोरं आवडतात मुलींना. खूप केस वाढलेत. केसांचा प्रॉब्लेम नसतो, पण तुम्ही काय केलंय त्या केसांचं वगैरे हे सगळं सुद्धा खूप मॅटर करतं. तुम्ही प्रेझेंटेबल जाणं खूप महत्त्वाचं असतं. ऑफकोर्स तुम्ही जाताय, ती मुलगीही डेटवर येणार आहे, ती सुद्धा तितकाच विचार करून छान रेडी होऊन येणार आहे, ओके. मुली खूप डिटेलमध्ये विचार करतात, की या नेल पेंटसोबत हा टॉप मॅच होतोय का? ही पर्स मॅच होतीये का? इयरिंग्ज मॅच होतायत का? लिपस्टिक मॅच होतीये का? असं ढीगभर मुलीसुद्धा विचार करतात आणि मुलं मात्र या सगळ्या डिटेल गोष्टींना कुठेतरी निग्लेक्ट करतात. सो निग्लेक्ट करण्यापेक्षा तुम्ही सुद्धा जरा मेहनत घ्या आणि तीही मुलगी इतकं छान रेडी होऊन आली आहे, सो तिला कॉम्प्लिमेंट देणं तर तुमचं खूप मोठं कर्तव्य आहे. सो डेटवर गेल्यानंतर प्लीज कॉम्प्लिमेंट द्यायला शिका. ओके. तुम्ही तिला पिक करणार असाल किंवा डायरेक्ट तुम्ही कुठल्यातरी लोकेशनला भेटला असाल, पण खूप डिटेल तिने विचार करून स्वतःला तयार केलेलं असतं. त्यामुळे ॲप्रिशिएट करणं, तिचं कौतुक करणं खूप, खूप, खूप महत्त्वाचं आहे. ओके. सो आता जसं मी हेअरबद्दल सांगितलं, सो नीट हेअरस्टाईल करून जा. दाढी असेल तुमची किंवा क्लीन शेव असाल, पण ते जरा व्यवस्थित जा. काय म्हणजे असं समोरच्याला ते छान वाटलं पाहिजे. कधी-कधी ना तुम्हाला असं फ्रेश पाहून समोरच्याला सुद्धा फ्रेश वाटतं. तुमचं बोलणं फ्रेश असेल, समोरच्याला फ्रेश वाटतं. आणि कसं आहे ना, तुमचं मन वगैरे बघणं हे सगळं बरोबर आहे. पण मनाच्या आधी ओव्हरऑल तुम्ही दिसता की नाही,
सो तुम्ही सुद्धा छान राहणं गरजेचं असतं आणि मला असं वाटतं, की फक्त कोणत्याही मुलीसाठी नाही, ते तुमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे, की व्यवस्थित राहणं. हां. आणि आजकाल बरेच क्रिएटर्स असतील, बरेच YouTubeवर सुद्धा गोष्टी आहेत, की कशा पद्धतीने काय कॉम्बिनेशन करून कपडे घातले पाहिजेत, कोणत्या रंगाचा शर्ट, कोणत्या ट्राउझरसोबत छान वाटतो, हे सगळं शिकवलं जातं. सो इतकं टेन्शन घेण्यासारखं नाहीये. शोभणारे कपडे घाला. कोणत्यातरी तुमच्या मैत्रिणीची हेल्प घ्या. मैत्रीणच नसेल आयुष्यात तर Googleला विचारा, ChatGPTला विचारा किंवा मित्राच्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला विचारा, की मला छान रेडी करून वगैरे दे. पण छान रेडी होऊन तुम्ही जाणं खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं, की हेअर वॅक्स तुम्ही करणं, वॅक्स इन द सेन्स ट्रिम वगैरे करणं, जिथे तुम्हाला वाटतंय, की खूप हेअरी आहे, ते करणं गरजेचं आहे आणि त्याहूनही सगळ्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा, की चांगला परफ्यूम वापरणं. खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी तर म्हणेल मुलांनो बऱ्यापैकी तुम्ही पैसे ना इन्व्हेस्ट करा परफ्यूमवरच. सो तुमच्या जवळ आल्यानंतर छान वाटलं पाहिजे आणि परफ्यूम कुठे मारायचा? कपड्यांवर नका मारू. इथे, नेकच्या इथे, दोन्ही साइडला इथे तुम्ही परफ्यूम मारा किंवा इथे वेस्टच्या इथे, इथे आहे ना, इथे परफ्यूम मारायचा आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमचं हातांचं कनेक्शन सुद्धा काही होऊ शकतं. हात हातात आम्ही घेऊ शकतो. जरासं इथे व्हॅसनील वगैरे लावायचं आणि त्याच्यावर परफ्यूम मारायचा. तो लाँग लास्ट टिकतो. ओके. सो इथे, इथे, इथे परफ्यूम मारायला विसरू नका. कपड्यांवर मारायचं असेल तर मारू शकता. पण मेन पॉइंट्स हे आहेत, ट्रिगर पॉइंट्स म्हणतात यांना. सो छान एखादा परफ्यूम यूज करा. ऑफकोर्स मला कोणत्याही ब्रँडने पैसे दिले नाहीयेत, त्यामुळे मी तुम्हाला इथे काय सांगणार आहे. पण नक्कीच एक व्हिडिओ आणेल, की कोणता परफ्यूम मुलांनी वापरायला हवा. पण एखादा छानच परफ्यूम वापरा. अति बापरे! काही जण इतका खतरनाक परफ्यूम वापरतात, की चक्कर यायला लागते त्याच्या सोबत बसल्यानंतर. सो अति तुम्हाला असं खतरनाक वापरायची गरज नाहीये. नॉर्मल काही जणांना त्या परफ्यूमने त्रास सुद्धा होतो. सो परफ्यूम एकदम नॉर्मल ठेवायचा. हाय नकोय. म्हणजे काही-काही माझे मित्र आहेत त्यांनी कुठलेतरी दुबईवरून आणलेले आणि इतके खतरनाक होते ते. बापरे! त्रास व्हायला लागला. सो त्या मुलींनी नंतर मेसेजच नाही केला. सो परफ्यूम चांगला असणं खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आणि आता ऑफकोर्स काही गोष्टींमध्ये मुलांनाच इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो. सो डेटवर जाताना ऑफकोर्स तुम्ही तिला विचारणं, की "मी तुला पिक करू का?" ते खूप महत्वाचं आहे. बेसिक गोष्टी कारचा डोर ओपन करणं वगैरे. तिला एसी हवा आहे किंवा थंडी वाजत असेल तर हीटर हवा आहे. सो त्या गोष्टी ॲडजस्ट करणं. बाईकवर जात असाल तर जो बाईकच्या इथे फुटरेस्ट असतं ना, पाय ठेवण्याची जागा ते ओपन करणं तिच्यासाठी. या बेसिक गोष्टी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. याच्यावरून ऑफकोर्स तुमच्यामध्ये जरा जास्त इंटरेस्ट सुरू होतो. मुली काही जण बोलक्या असतात, काही जण फार बोलक्या नसतात. ऑफकोर्स मुलंही अशीच असतात. पण जर का तुमची पार्टनर जिच्यासोबत तुम्ही डेटवर जाताय किंवा ती जर का कमी बोलणारी असेल, तर तुम्हाला बोलतं झालं पाहिजे किंवा ती खूप बोलकी असेल, तर छान तुम्ही ऐकलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यात इनिशिएटिव्ह देऊन काहीतरी बोललं पाहिजे. सो वाईसा वर्सा तुम्हाला वागणं गरजेचं आहे, पण कौतुक मात्र तिचं करा, ओके. सो त्यानंतर की "तू काय खाणार?" असं आपण विचारतोच ऑफकोर्स तुम्ही कुठेही गेलात तरी आणि तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलं पाहिजे, की इथे हे छान मिळतं, सो मी हे ट्राय करणार आहे. मग तुला हे आवडेल, मला आय थिंक असं वाटतंय. सो कदाचित ती इम्प्रेस होईल, की हां बाबा याला बरंच नॉलेज आहे, की हे असं, तसं, तसं आहे. ठीक आहे म्हणेल ती. ऑफकोर्स तिने तिची ऑर्डर दिली तर ती सुद्धा तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. आणि देन छान गप्पा मारता-मारता तिच्या डोळ्यात डोळे घालून बघणं, आय कॉन्टॅक्ट आणखी रोमॅन्टिक असतो. मग हळू हात हातात घेणं, हातांशी खेळणं, ओके. काहीही जोक्स मारणं, अशा गोष्टींनी तुम्ही जरा पुढे जाऊ शकता. ऑफकोर्स पुन्हा एकदा तुम्ही निघताय तिथून, सो चला भेटूयात, साइड हग करणं. सो इथून तुमची ती रोमॅन्टिक गोष्ट सुरू होते आणि इफ पॉसिबल तुम्हाला आणखी पुढे जाऊ वाटलं, समोरची व्यक्ती तुम्हाला कम्फर्टेबल आहे, तर मग तुम्ही पुढे जाऊ शकता किंवा तुमचं आधीच इंटेन्शन ते आहे, की भाई हमें गप्पा मारण्याव्यतिरिक्त आणखी पुढे जायचंय, सेक्शुअली सुद्धा ॲक्टिव्ह व्हायचंय. देन ऑफकोर्स तुम्ही दोघं कम्फर्टेबल असाल, तर तुम्ही त्या वेने जाऊ शकता. सो त्या गोष्टींसाठी सुद्धा तुमच्या जवळ ऑफकोर्स प्रोटेक्शन असणं खूप महत्त्वाचं आहे. ते खूप, खूप, खूप महत्त्वाचं आहे. ओके. एक म्हणजे ठीक आहे भाई तुझी रोमॅन्स करणं आहे वगैरे त्याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम नसतो. पण एक जाणकार मुलगा आहेस तू, बी अ जेंटलमॅन. सो यूज प्रोटेक्शन आणि या सगळ्या गोष्टी कॅरी करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही डेटवर जाताय तर ऑफकोर्स हे तुम्ही छान रेडी होऊन जाताय मान्य आहे. त्याच्यासाठी तुम्ही फ्लॉवर घेऊन जा.
चॉकलेट्स घेऊन जा आणि नुसता गुलाबाची फुलं नेली तर त्याच्यात काही कष्ट नाही वाटत, की इसने कुछ एफर्ट्स नहीं लिए भाई. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे रंग ट्राय करता, वेगळं काहीतरी फुलं वगैरे घेऊन जाता, तर त्याच्यात एफर्ट्स जाणवतात. कारण लाल फुलं फुलं देणं जे आहे ते फारसं अवघड नाहीये. सो डेटवर जाताना निदान या 2 गोष्टी तरी तुम्ही कॅरी करू शकता. समोरच्याला छान वाटेल आणि लोकेशन वगैरे ऑफकोर्स तुम्ही ठरवा. काही गोष्टींमध्ये तुम्ही डिसाईड केलेल्या गोष्टी मुलींना आवडतात. तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलेल्या गोष्टी आवडतात. म्हणजे तुम्ही सपोज ठरवलं, की आपण या कॅफेमध्ये जाणार आहोत. सो तुम्ही तिला सांगू शकता, की "हे कॅफे खूप छान आहे. आपण तिकडे जाऊ शकतो का?" मग ती म्हणेल, की "हां, चालेल." आणि तिला जर का तिकडे नसेल जायचं, तर ती म्हणेल, की "ते नाही, दुसरं सांग." सो तुम्ही तशा काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आधी निदान तुम्ही काहीतरी डिसाईड करणं खूप, खूप, खूप महत्त्वाचं आहे. आता त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जशी परफ्यूम खूप महत्त्वाची आहे, नखं काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच तोंडाचा जो वास आहे, तो सुद्धा खूप मॅटर करतो हां, की कधी-कधी काही जणांच्या जवळ गेल्यानंतर आह, काही मुली बोलत नाहीत कारण ते इन्सल्टिंग वाटतं. पण तोंडाचा तुमचा वास जो आहे, तो खूप मॅटर करतो. घाण वास येत असेल, तर फिजिकल काही गोष्टी इव्हन किसची सुरुवात सुद्धा नको वाटते किंवा तुम्ही जवळ जरी गेलात तरी ती तुम्हाला दूर लोटू शकते. सो माउथ फ्रेशनर्स मिळतात मार्केटमध्ये. माउथ फ्रेशनर्स असं मेडिकलमध्ये म्हणायचं किंवा ऑनलाईन तुम्ही सर्च करू शकता, ऑर्डर करू शकता. माउथ फ्रेशनरचा यूज करा. म्हणजे जर गरज वाटत असेल तर, ओके? किंवा काही जणांना ऑफकोर्स ड्रिंक स्मोक करायची सवय असते आणि त्यानंतर तुम्ही तिला भेटताय. त्याच्यात विषय प्रॉब्लेम तो नाहीये. पण असा खूप जर का स्मेली वास येत असेल, त्रासदायक वास येत असेल तर पास जाने का मन नहीं करता. सो या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि या गोष्टी कॅरी केल्यात तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मुलांच्या सुद्धा छान-छान बॅग्स असतात. साइड बॅग्स वगैरे असतात. कूल वाटतात पोलं. सो तशी एखादी बॅग करून किंवा पॉकेटमध्ये 2-3 गोष्टी परफ्यूम किंवा माउथ फ्रेशनर जरी कॅरी केला तरी इनफ आहे. किंवा या गोष्टी तुम्ही सपोज विसरलात, की अरे, हे सगळं परफ्यूम मारायचंच विसरून गेलो. पण जर तुम्ही सोबत ते कॅरी केलं तर लगेच वॉशरूममध्ये जाऊन छान करू शकता. सो हे आहे मेन पॉइंट्स आणि प्लीज डेटवर जाताना छान जा. मुलींसाठी इतकं करायची गरज आहे हे ज्यांना वाटत असेल, तर मग विषय सोडून द्या. तुम्ही एखाद्या मुलीला डेट करताय. स्त्री, पुरुष दोन्ही वेगळे आहेत. समजून घ्यायचं आणि कुठेही मी म्हणेन, की फक्त मुलीला भेटायलाच काय, कुठेही तुम्हाला जायचं असेल घराच्या बाहेर चांगल्या गोष्टींसाठी, प्लीज छान रेडी होऊन जा. जेव्हा तुम्ही छान रेडी होऊन जाता, फ्रेश असता, पॉझिटिव्ह एनर्जी असते. ती पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण वातावरणात पसरते आणि छान-छान गोष्टी घडायला लागतात. तुमचा मूड खराब असेल आणि तरी तुम्ही गेलात आणि असं-तसं जर का असेल, सगळी वाट लागणार आहे या सगळ्या गोष्टींची. सो बेसिक गोष्टी करण्यामध्ये काहीच हरकत नाहीये असं मला वाटतं. आणि सपोज तुम्ही फिजिकल गोष्टींकडे नाही जातात. तुमच्या छान गप्पा झाल्यात, आता तुम्ही जाणार आहात म्हणजे तुम्ही तुमच्या घरी, ती तिच्या घरी. सो प्रामाणिकपणे विचारणं, की "मी तुला ड्रॉप करू का?" मी ड्रॉप करतो. ती हो म्हणाली तर करायचं, ती म्हणाली नाही तर कुठे रस्त्यामध्ये वगैरे ड्रॉप करता आलं तर तिथे करतो असं म्हणायचं. इव्हन ती घरी पोहोचल्यानंतर, की "हे व्यवस्थित पोहोचलीस ना?" असा एखादा मेसेज करणं गरजेचं आहे. मुलींना हे छान वाटतं. सो बेसिक डेटिंगच्या बाबतीमध्ये सध्या इतकं नॉलेज पुरेसं आहे मला वाटतं आणि नेक्स्ट टाईम आणखी नॉलेज देईन मी तुम्हाला. पण तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओज हवेत मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी व्हिडिओ आणेल त्यावर. बाकी खुश रहा, प्रेमात राहा, मस्त डेट करा, एन्जॉय करा आणि डेट हा जो शब्द आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. डेटवर गेल्यानंतर ट्रू लव्ह वगैरे असं काही नाही किंवा लग्नाचाच विचार आपण करणार आहोत असं काही नाही. तुम्ही ठरवा. तुम्हाला कशा पद्धतीचं लाँग टर्म हवंय, शॉर्ट टर्म हवंय, सिच्युएशनशिप हवी आहे. जे काही तुम्हाला रिलेशन हवंय त्याबद्दल तुम्ही डिस्कस करू शकता. ओके? सो हे होतं आजचं नॉलेज. खुश रहा, प्रेमात राहा, भरपूर प्रेम करा एकमेकांवर आणि माझ्यावर सुद्धा. आय लव्ह यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आणि सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करून टाका. बाय.